चला आपण करूया सुरुवात। आता तुम्ही बघू शकता हे पनीर इकडे हे सगळं ठेवलंय, हे नीट कापून घेतलंय आपण। पनीर बटर मसाल्याची ग्रेव्हीची तयारी करत आहोत। त्याच्यासाठी मी कढईमध्ये आता आधी टाकत आहे 3 चमचे तूप। ते तूपला आपण नीट गरम होऊ देणार आहे, तुम्ही बघू शकता 3 चमचे आणि थोडंसं टाकते। तूप आपलं गरम झालं आहे, त्यात आता टाकत आहे मी 1 तमालपत्र, 4 लवंगा, 2 वेलची, 1 इंच आलं टाकलंय आपण, नंतर 3 पाकळ्या लसूण बारीक कापून टाकलं। तुम्ही बघू शकता हे असं उडतंय म्हणजे केवढं गरम झालं असेल। त्यात 1 हिरवी मिरची टाकलेली आहे आणि काश्मीरी लाल मिरची 2 छोट्या तुकडे करून टाकले। आता हे मी थोडं परतते यात। आता त्यात मी टाकलंय थोडा कढीपत्ता, ते इकडे तिकडे खूप उडू राहिले। कढीपत्ता टाकलाय हा आपण आता त्यात, आणि ह्या कोथिंबीरच्या दांड्या कापलेल्या टाकल्या मी आता। कोथिंबीरच्या दांड्या कापून टाकल्या। आता हे परतून झालंय आपलं। आता यात मी हे कांदा आणि टोमॅटो टाकते। मी याच्यासाठी 6 टोमॅटो घेतले आहे आणि 3 मीडियम साईज कांदे घेतले आणि 6 मीडियम साईज टोमॅटो। हे मी एकत्र मिश्रण यात आता टाकते सगळं, आणि आता हे परतलं आहे मी, आणि आता त्यात हे मी 18 काजू टाकते आणि हे पण आता थोडंसं परतून घ्यायचं आहे आपण आता व्यवस्थित त्यात। तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतंय। आणि त्याला तर थोडं पाणी सुटू द्यायचं, परतून घ्यायचं आहे आणि पाणी सुटू द्यायचं आता ह्या मसाल्याला जरा। तुपात परतल्या आता जरा मोठ्या आचेवर, आणि मग याला थोडं पाणी मिक्सर बनवलं आहे। हे एवढा साईजचा हा चमचा आहे। हे मी 2 चमचे दही घेतलं आहे, त्यात मी पाव चमचा हळद टाकली आहे, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे, आणि 1.5 चमचा मी धणे जिरे पावडर टाकली आहे, आणि 2 छोटे बटरचे क्यूब टाकले, आणि ते मी हे मिक्सर आता मिक्स करून ठेवले आहे। जसं मी तुम्हाला तेव्हा सांगितलं तसं हे झालेलं आहे। आता मी यात हे दह्याचं मिश्रण मी तुम्हाला ते दाखवलेलं, ते मी दह्याचं मिश्रण यात टाकत आहे सर्व। आता यात मी हे गरम पाणी आहे, हे जे दह्याचं मिश्रण बनवलं ते त्या भांड्यात टाकून वाया काहीच जाऊ द्यायचं नाही, भांड्याचं काढून घेतलं आहे आणि ह्यात आता ते टाकते। आणि हे आता टोमॅटो शिजेपर्यंत आता हे शिजू द्यायचं आहे आपल्याला ह्याच पाण्यात। तो मसाला तो दाखवामध्ये आता हे बघा, हे आपण मसाला वाटलेला आहे, याला थंड केलंय, याला आपण नीट आता थंड करून घेतलंय, आणि ते आणि मग इकडे हा त्याचा मसाला वाटून घेतला। तुम्ही बघू शकता नीट त्याची पेस्ट झाली आहे। आता आपण त्याचा पुढचा जो तडका आहे तो दाखवूया। हां, आता ते बटर टाकलं तेलात, आणि कांदा टाकायचा बारीक कापलेला थोडासा त्यात, थोडासा अर्धाच कांदा, तो थोडासा हलवा परतायचा, टाका तो परतला थोडासा की टोमॅटो टाकायचा त्यात, थोडासा तो पण अर्धाच टोमॅटो। डबल तडका असतो या पनीर बटर मसाला, तेव्हा तो पंजाबी स्टाईल पनीर बटर मसाला होतो। आता ते थोडंसं मी यात आता मी थोडंसं पाव चमचा धणे जिरे पावडर टाकते आणि पावच चमचा तिखट टाकते, एवढंच। वाटून घेतलेला मसाला आहे तो टाकायचा आहे आपल्याला, त्याला आपल्याला नीट मिक्स करायचं आहे, आणि ही जी आपण वाटून घेतलेला मसाला होता प्युरी, ती आपण टाकलेली आहे। आता आपण पनीरचे तुकडे करले आणि त्याला असं आपण तळतोय आता नीट, जोपर्यंत ते नीट ब्राऊन नाही होत। बघू शकता हे तळलेले पनीर आहेत, हे आता आपण ह्या ग्रेव्हीत टाकायचे आहेत। आपण यात टाकत आहोत चवीनुसार मीठ। याच्यात आता आपण वरतून असं गार्निशिंग टाईपसाठी कोथिंबीर टाकणार आहोत। बघू शकता किती मस्त दिसतंय। तुम्ही बघू शकता हे मस्त आपण ताट वाढलेलं आहे, इकडे ही पनीरची भाजी आहे, पोळी, आणि हे मस्त मोदक। चला मी तुम्हाला आता खाऊन दाखवते कसं झालंय।
ही पोळी पण अशी खूप सॉफ्ट आहे. वाव, एवढं मस्त झालं आहे ना. हे पनीर पण खूप सॉफ्ट आहे, क्रंची लागते कारण की आपण याला तळलं पण होतं. आणि ही भाजीमध्ये पण खूप मस्त चव लागते, पंजाबी भाजीसारखी लागते. आणि हे मोदक खाऊन बघू. हे मोदक पण खूप मस्त लागतात. मी आता जेवण करणं एन्जॉय करते, तुम्ही व्हिडिओ बघणं एन्जॉय करा. लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. बाय बाय, गुड नाईट.